जर तुम्ही याचं पर्सेंटेज करून बघावं तर 12/35 गुणिले 100 ते 35% पेक्षा कमी येतं. म्हणजेच शिवाजी महाराज त्या तहामध्ये, मुद्दा हा नाही की ते हरले, नापास झाले, मुद्दा हा आहे की त्यानंतर त्यांनी काय केलं. नमस्कार, हॅलो, हाऊ आर यू ऑल? आय होप यू आर ऑसम बिकॉज आय एम ऑसम. मग बोर्ड रिझल्ट आले ना, कसं वाटतंय? अच्छा, मला माहिती आहे बऱ्याच जणांना खूप छान निकाल मिळालेत. मला सकाळपासून अनेक मेसेज आले, सर 85 मिळाले, 90, 93, 95, कॉंग्रॅच्युलेशन्स. ज्यांना ज्यांना मनासारखे किंवा मनापेक्षा जास्त, अपेक्षेपेक्षा जास्त मार्क्स मिळाले त्या सर्वांचं मनापासून खूप 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 अभिनंदन. ज्यांना जितकी अपेक्षा होती तेवढे मिळालेत त्यांचंही अभिनंदन. पण हा व्हिडिओ मी मुद्दाम बनवतोय त्या सर्वांसाठी ज्यांना अपेक्षेप्रमाणे मार्क्स मिळाले नाहीत किंवा अपेक्षेपेक्षा खूप कमी मिळालेत किंवा अपयश हाती आलंय. हो, हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. कारण ज्यांना चांगले मार्क्स मिळालेत, फ्लाइंग कलर्स मिळालेत, त्यांच्याबद्दल जग बोलणार आहे. पण मला तुमच्याबद्दल बोलायचंय, मला तुमच्याशी बोलायचंय. हो, मिळालं अपयश. कुठे आपण चूक केली असेल त्या चुकीचं आपल्याला फळ मिळालं, ते एक्सेप्ट करा, ते स्वीकारा, हार मानायची नाही. पण ओके, इथे ना मला तुला एक उदाहरण द्यायचंय. उदाहरण असं आहे की सर्वांना, महाराष्ट्राच्या प्रत्येक लहान मुलाला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज माहिती आहेत, बरोबर ना? तर आपल्याला हे माहितीये का की छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये हरले होते, ते नापास झाले होते. माहितीये. लगेच आणखी बरेच जण येतील कमेंटमध्ये आणि म्हणतील शिवाजी महाराज शाळेत गेलेच नव्हते, काय बोलतो तू, देशद्रोही. ऐकून घ्या पूर्ण. मी एक शिक्षक आहे आणि अगदी जबाबदारीने बोलतोय. तर किस्सा असा होता की शिवाजी महाराजांचं साम्राज्य विस्तार करत होतं. जवळपास 35 किल्ले त्यांनी जिंकले होते आणि अगदी मुघलांच्या नाकात दम करून ठेवला होता. त्यावेळेला मुघल सम्राट औरंगजेबाने शिवाजी महाराजांचा आणि स्वराज्याचा बंदोबस्त करण्यासाठी एक अत्यंत मुत्सद्दी सरदार म्हणजे मिर्झाराव जयसिंग याला महाराष्ट्रावर पाठवलं, याला स्वराज्यावर चालवून पाठवलं. जयसिंग इतके धूर्त होते की त्यांनी अगदी नाकेबंदी करून अगदी प्रॉपर प्लॅनिंगने स्वराज्याची नाकेबंदी केली, स्वराज्याला अगदी नमवलं. आणि त्यानंतर झाला पुरंदरचा तह. त्यावेळेला स्वराज्यामध्ये शिवाजी महाराजांकडे एकूण 35 किल्ले होते. त्या 35 किल्ल्यांपैकी 23 किल्ले, आता कॅल्सी असेल ना, करून बघा, 35 मधले 23 गेले, उरले किती? 12. बरोबर, 35 पैकी 23 किल्ले गेले, उरले किती? फक्त 12 किल्ले. जर तुम्ही याचं पर्सेंटेज करून बघावं तर 12/35 गुणिले 100 ते 35% पेक्षा कमी येतं. म्हणजेच शिवाजी महाराज त्या तहामध्ये हरले होते, ते त्या तहामध्ये नापास झाले होते. मुद्दा हा नाही की ते हरले, नापास झाले, मुद्दा हा आहे की त्यानंतर त्यांनी काय केलं. ते त्या मोमेंटला थांबले, झुकले, गरज पडली झुकले. पण त्यानंतरचं कमबॅक जगातलं सगळ्यात मोठं कमबॅक होतं. तुम्हालाही माहित असेल, नसेल माहित तर सांगतो, ते 35 किल्ल्याचे त्यांनी 350 किल्ले केले. हा होता खरा मोटिवेशन. समजतंय? त्यामुळे जर तुम्हाला इथे अपेक्षेप्रमाणे निकाल मिळाला नसेल किंवा अगदीच जर अपयश मिळालं असेल, नापास झाला असाल, तरीही हार मानायची नाहीये. आपण या महाराष्ट्र मातेमधले आहोत. शिवाजी महाराज आपलं दैवत आहेत, ते आपले आदर्श आहेत. आणि जर ते नापास होऊन हरून थांबत नसतील तर आपणही थांबणार नाही. समजतंय? टेक अ डीप ब्रेथ, एक्सेप्ट करा, जो निकाल आलाय एक्सेप्ट करा. बॅक युअर सेल्फ किंवा स्लॅप युअर सेल्फ. चूक झाली असेल तर मान्य करा आणि पुढे चला. पुढचा आपल्याला अटेम्प्ट मिळेल जुलैमध्ये. अजूनही 2 महिने आहेत. खूप प्रयत्न करायचे आपल्याला. तुम्हाला वाटतंय की हे माझं रिझल्ट नाहीये, अजून मेहनत करा, अजून अभ्यास करून तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. ठीक आहे? आणि हा व्हिडिओ त्या सर्वांपर्यंत पोहोचवा की तुम्हाला वाटतं की त्याला अपेक्षेप्रमाणे निकाल मिळाला नाहीये आणि तो टेन्शनमध्ये असेल.
ओके, आपला सर्वांना हेल्प करायची आहे, कोणीही मागे सुटता कामा नाहीये. बाय द वे, कॉंग्रॅच्युलेशन्स अँड डोंट वरी, when Santosh sir is here, everything is fine. Okay, for now, goodbye. See you soon.